Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying maths and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि आपण स्टार्ट केलेला आहे 8th स्टँडर्डचा एरिया हा चॅप्टर की जो इम्पॉर्टंट आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कारण एरियावरती 100% सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आणि स्कूल एक्झामला प्रश्नही विचारले जात असतात. तर आज आपण काय शिकणार आहोत लेट्स सी स्टुडंट. पण त्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्याने चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ असेच नॉलेजफुल व्हिडिओ बघत राहा DS डिजिटल स्कूल सोबत. त्याच पद्धतीने तुम्हाला जर अजून आमचे फनी व्हिडिओ, इंटरेस्टिंग व्हिडिओ, नॉलेजफुल व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या DS लर्न विथ फन ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देते. सो स्टुडंट, व्हॉट we have to study today, let's see. या अगोदर आपण 15.1, 2 and 3 हे सगळं क्लियर केलेलं आहे. ट्रॅपेझियम बघितला, पॅरलेलोग्राम बघितला, रोम्बस बघितला आणि आज आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ ट्रायंगल. ऑल ऑफ यू नो द बेसिक फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ ट्रायंगल. मग एरिया ऑफ ट्रायंगलचे दोन फॉर्म्युला आहे. पण समजा तुम्हाला अशा पद्धतीने एक इथे ट्रायंगल एक्झाम मध्ये दिलेला आहे आणि त्याचं नाव दिले समजा ABC आणि इथे एक अशा पद्धतीने एक काय केला परपेंडिक्युलर जो आहे तो ड्रॉ केला. मग इथे एक 90 डिग्रीचा तुमचा अँगल तयार झाला. इथे आपण काहीतरी नाव देऊया, समजा आपण M नाव दिलं आणि असा ट्रायंगल दिलेला आहे आणि तुम्हाला इथे बेस दिलेला आहे समजा 12 सेंटीमीटर दिलेला आहे आणि हाईट दिलेली समजा ही H हाईट दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि मग तुम्हाला फाइंड करायला लावलं व्हॉट इज द एरिया ऑफ दिस ट्रायंगल ABC. मग ज्यावेळेस हा जो ट्रायंगल आहे अशा पद्धतीने 90 डिग्री होणार आहे, त्याच्यामध्ये बेस दिलेला जाणार आहे, ही जी आहे ही हाईट दिलेली जाणार आहे, हा BC हा त्याचा बेस आहे, हाईट आहे H म्हणजे AM ही त्याची हाईट आहे. मग अशा वेळेस तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार? येस, इट इज नथिंग बट 1/2 बेस इंटू हाईट. मग अशा वेळेस तुम्ही यूज करणार आहात 1/2 बेस इंटू हाईट. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. मग या ट्रायंगल साठी कसं यूज करणार आहे बाळांनो? 1/2. व्हॉट इज आवर बेस? बेस इज लेंथ BC. लेंथ BC इज युअर बेस and what is your height? Your height is the length AM. AM आहे तुमचे काय झाली तिथे हाईट असणार आहे. मग आता आपण इथे फक्त व्हॅल्यू पुट करूया. 1/2 बेस आहे समजा आपला 12 सेंटीमीटर आणि तुमची हाईट आहे इथे 6 सेंटीमीटर आणि आता भाग देणं किती सोपं आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12 and 6 6 जा 36 स्क्वेअर सेंटीमीटर. दिस इज द एरिया ऑफ दिस ट्रायंगल. मग ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं ट्रायंगल दिलेलं असेल किंवा डायरेक्टली तुम्हाला बेस आणि हाईट दिलेली असेल त्यावेळेस तुम्ही त्या ट्रायंगलचा जो एरिया आहे तो अशा पद्धतीने 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या फॉर्म्युल्याने तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ फाइंड करू शकता. हा झाला पहिल्या पद्धतीचा त्रिकोण ज्यावेळेस बेस आणि हाईट दिलेली असेल. मग आता आपल्याला बघायचं आहे सेकंड टाइपचा ट्रायंगल. लेट्स सी स्टुडंट. सो स्टुडंट, देयर इज अनदर टाइप ऑफ ट्रायंगल व्हेन वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. मग तुम्हाला अजूनही एक ट्रायंगल दिलेला असणार आहे बट when all the sides of triangle are given. ओके, समजा हा ट्रायंगल आहे PQR आणि याची ही पण साइड दिलेली आहे, ही पण साइड दिली आणि ही पण साइड दिलेली आहे. मग अशा वेळेस तुम्ही ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कशा पद्धतीने फाइंड करणार आहे? सो इट्स व्हेरी सिंपल. फॉर दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ ट्रायंगल वी हॅव टू यूज द फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड ॲज हिरॉन्स फॉर्म्युला. हिरो माहिती तुम्हाला पिक्चर मध्ये हिरो असतो, आपण वेगवेगळे सिनेमे बघत असतो, आपण म्हणतो ना हिरो अँड हिरोईन. मग या हिरोनचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मग काय आहे हा हिरोनचा फॉर्म्युला आणि कधी वापरणार? when 3 sides of triangle are given, that triangle is not right angle triangle, then we use this particular type of Heron's formula. So what is Heron's formula? Let's see. तर Heron's formula आहे Heron's formula. मी फटाफट लिहिते. So this is the Heron's formula. आता या Heron's formula मध्ये S काय आहे, A काय आहे, B काय आहे, C हे तुम्हाला मी समजावून सांगते. So A is the first side, B is the second and C is the third side. ओके, सपोज तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये तुमचा C दिलेला आहे 12 सेंटीमीटर,
तुमचा बी दिलेला आहे 8 सेंटीमीटर आणि हा तुमचा ए दिलेला आहे 10 सेंटीमीटर. मग असे इन्फॉर्मेशन दिलेली असताना तुम्ही या हिरॉनचा फॉर्म्युला यूज करून ह्या ट्रायंगलचा एरिया कशा पद्धतीने फाइंड करणार. मग याच्यासाठी पहिले तुम्हाला एस काय आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो स्टुडंट, एस इज फॉर सेमी पेरिमीटर. व्हॉट इज सेमी पेरिमीटर म्हणजे मराठीमध्ये काय म्हणणार त्याला आपण, अर्ध परिमिती. काय म्हणणार आहोत आपण, अर्ध परिमिती. पहिले आपण ह्या त्रिकोणाची फाइंड करून घेणार आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे a plus b plus c, a plus b plus c upon 2. This is the formula for finding the semi perimeter. म्हणजे हा हिरॉन्स फॉर्म्युला वापरण्याच्या अगोदर तुम्हाला या s ची व्हॅल्यू माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग आता इथे काय येणार आहे तुमची s ची व्हॅल्यू. सो हियर a is 10, b is 8 and c is 12 and divided by 2. So here is 18 plus 12 divided by 2, 8 plus 2 10. Here is 30 and 30 divided by 2 is equal to, it is 15. So your value of S is 15 centimeter. What is your semi perimeter? 15 centimeter ही आपली इथे काय आली आहे, व्हॅल्यू आलेली आहे. आता ही व्हॅल्यू आल्यानंतर फक्त आपल्याला काय करायची, ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आणि मग मिळणार आहे आपल्याला ह्या हिरॉन्स फॉर्म्युलाने ह्या ट्रायंगलचा एरिया. मग आता आपण ही व्हॅल्यू इथे पुट करूया. सपोज यू आर रायटिंग हियर हिरॉन्स फॉर्म्युला एस एस मायनस ए, एस मायनस बी अँड एस मायनस सी. ओके, सो हियर एस इज योर 15, 15 minus what? A means your 10, 15 minus B means 8 and 15 minus C means your 12. अशा पद्धतीने आपण ही व्हॅल्यू लिहून घेतली. त्यानंतर बघा 15 into 15 minus 10 is equal to 5, 15 minus 8 is equal to what? 7. 7 आणि 5 7 आणि 8 किती झाले? 7 आणि 7 14 आणि 1 15. So 7 and 15 minus 12 is equal to 3. So अशा पद्धतीने आता आपण याचे पाडणार आहोत फॅक्टर्स. फॅक्टर्स सगळ्यांना माहिती कसे पाडायचे. 15 चे फॅक्टर 3 5 जा 15, इथे 5, इथे 7 आणि इथे काय आला तुमचा 3. मग आता इथे पेअर करणार आहोत. पेअर्स बघा कशाचे होत आहेत, 3 into 3, 5 into 5 आणि 7 मात्र आपला एकटाच उरलाय. बाकीचं मी इथे लिहिते पुढे बघा. मग आता ही 3 ची 1 पेअर तयार झाली, 5 ची 1 पेअर तयार झाली. म्हणून काय करूया, या 3 ला आणि 5 ला आपण डायरेक्टली बाहेर काढूया स्क्वेअर रूटच्या. आणि रूट 7 ला कोणी जोडी नाही म्हणून तो रूट 7 ऍज इट इज राहणार. सो व्हॉट इज युअर आन्सर? 3 5 जा 15, 15 root 7 is your area of this particular type of triangle. So I think हिरॉन्स फॉर्म्युला वापरून हा जो तुमचा एरिया आहे तो कसा फाइंड करायचा आय थिंक क्लिअर झाला आहे. तर आपण बघूया practice set 15.4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज आवर फर्स्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 15.4. 15.4 मधलं हे आहे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल की जे एक्झाम मध्ये तुम्हाला 3 or 4 मार्क्स साठी विचारलं जाणार आहे. सो व्हॉट इज आवर फर्स्ट क्वेश्चन? लेट्स सी. दॅट इज साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर अँड फाइंड इट्स एरिया. मग आता तुम्हाला याच्यावरून समजलं असेल की आपल्याला इथे काय करायचं आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे. मग लगेच तुम्ही इथे काय करू शकतात, एक छानशी फिगर ड्रॉ करू शकता. एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे, या ट्रायंगलचा तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की ह्या ट्रायंगलच्या तीनही बाजूंची जी लेंथ आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. सपोज दिस लेंथ इज, फर्स्ट लेंथ इज 45 सेंटीमीटर. सपोज दिस इज A, this is B and this is C. B is 39 centimeter and your C is 42 सेंटीमीटर. अशा पद्धतीने या त्रिकोणाच्या तीनही बाजू दिलेल्या आहे आणि आपल्याला इथे फाइंड करायचा आहे त्याचा एरिया. मग ज्यावेळेस त्रिकोणाच्या तीनही बाजू दिलेल्या असतात त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं, विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज? येस, वी हॅव टू यूज द हिरॉन्स फॉर्म्युला. हिरॉन्स फॉर्म्युला काय आहे ते मी अगोदर तुम्हाला क्लिअर केलं आहे. पण त्या हिरॉन्स फॉर्म्युला वापरण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तिथे आपल्याला वी हॅव टू फाइंड द सेमी पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. सो लेट्स सी. फर्स्ट वी हॅव टू राइट हियर गिवन. फर्स्ट तुम्ही कुठलंही एक्झाम्पल सोडवत असताना गिवन लिहूया. गिवन तुमचं A आहे तुमचा 45 सेंटीमीटर, नेक्स्ट वन B आहे तुमचा 39 सेंटीमीटर अँड युअर C इज व्हॉट इज 42 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला इथे गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँड देन व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फर्स्ट फाइंडिंग द सेमी पेरिमीटर.
सेमी पेरिमीटर काय सांगितलं तुम्हाला, अर्ध परिमिती, सेमी पेरिमीटर ऑफ दी ट्रायंगल, या ट्रायंगलची सेमी पेरिमीटर फाइंड करायची आहे पहिली. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द सेमी पेरिमीटर, येस इट इज नथिंग बट a प्लस b प्लस c अपॉन 2. अशा पद्धतीने तिघांची बेरीज करायची आणि डिवाइडेड बाय 2 करायची म्हणजे सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर समजली, या आणि या तीनही बाजूंची बेरीज करायची आणि भागिले 2 करणार आहोत. मग आपली सेमी पेरिमीटर बघा 45 प्लस 39 प्लस 42 and divided by 2. सो याची जर ऍडिशन तुम्ही केली तर याची ऍडिशन येणार आहे 126 अपॉन 2. अशा पद्धतीने इथे येणार आहे ऍडिशन. आणि या 2 ने जर आपण याला डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि 2 3 जा 6. That's why your semi perimeter is 63. ओके, सेमी पेरिमीटर म्हणजे तुमची S ची जी व्हॅल्यू आहे ही आलेली आहे इकडे 63 सेंटीमीटर, ही आलेली आहे तुमची सेमी पेरिमीटर. देन व्हॉट इज आवर नेक्स्ट स्टेप, येस वी हॅव टू फाइंड द बाय युजिंग, माहिती तुम्हाला. चला पटापट एरिया ऑफ ट्रायंगल साठी हिरॉन्स फॉर्म्युला पटापट लिहून घेऊया. देयरफॉर अशा पद्धतीने आपण हिरॉन्स फॉर्म्युला पण लिहून घेतलेला आहे. आणि आपण आता काय करायचं, जस्ट आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करायची आहे. सो व्हॉट इज आर यस, यस आलेला आहे आपला 63 मायनस a मीन्स 45. नेक्स्ट वन 63 मायनस b मीन्स युअर 39 अँड हियर 63 मायनस c मीन्स 42. अशा पद्धतीने आपण इथे फक्त व्हॅल्यू पुट केलेली आहे. आणि आता फक्त आपल्याला काय करायचं, मायनस करायचं आहे. इथे 63, इथे कुठलाही साइन नाही म्हणजे तुमचं मल्टिप्लायचं साइन असणार आहे. 63 मायनस 45 जर तुम्ही केले तर काय असणार आहे, तुमचं आन्सर किती आलं 18. देन 63 मायनस 39 जर तुम्ही केलं तर काय येणार आहे तुमचं 24. येस, आणि 63 मायनस 42 जर तुम्ही केलं तर काय येणार आहे तुमचं 21 येणार आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार, नेक्स्ट स्टेप मध्ये याचे फॅक्टर्स पाडणार आहे. फॅक्टर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फॅक्टर्स कसे पाडायचे. ओके, 63 कशाच्या टेबल मध्ये, येस 9 7 63, 9 7 जा 63. 18 कोणाच्या पाड्यामध्ये, येस कम ऑन 9 2 जा 18, 9 दुनी 18. आणि 24 कोणाच्या पाड्यामध्ये आहे, 24 आहे तुमचे 3 7 21, 3 8 24, 3 8 24 पण चालेल, किंवा अजून काही विद्यार्थी 12 दुने 24, मग परत त्याचे फॅक्टर्स तुम्ही पाडू शकता. ओके, 3 8 24 घेतलं आणि 21 चे फॅक्टर 3 7 21 घेतले. आता आपल्याला इथे काय करायचं, आता आपल्याला इथे पेअर करायचे, म्हणजे हा 9 आणि हा 9 जवळ आणायचे. सारख्या संख्या आपल्याला इथे काय करायचे, जवळ आणायचे. मग अशा पद्धतीने आपण आता इथे जवळ आणूया. 9 into 9, 7 च्या जवळ 7 into 7, देन 3 into 3. मग राहिलं काय तुमचं 2 into 8. मग आता या 2 into 8 चे परत फॅक्टर्स पडतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय फॅक्टर्स पडतात. 8 चे फॅक्टर सगळ्यांना माहिती आहे. 8 is equal to 2 into 2 into 2. मग याच्या अशा फॉर्म मध्ये सुद्धा 8 हा इथे लिहू शकतो. म्हणजेच आपले फॅक्टर्स जर आपण पेअर आणि अशा पेअर जर केल्या तर ह्या इथे अशा पद्धतीने काय होणार आहे, या 2 चे फॅक्टर 2 into 2 into 2 into 2 अशा पद्धतीने पडणार आहे. म्हणजे इथे 2 च्या 2 पेअर्स तयार होणार आहे. मग आपलं बाहेर काय निघेल, मग 9 स्क्वेअर रूट जर काढलं तर 3, परत एकदा 2 आणि परत एकदा 2. अशा पद्धतीने हे आपले फॅक्टर्स मिळणार आहे. आणि याचा जर मल्टिप्लाय केलं तर किती येते तुमचं 9 7 3 जा 21, 21 2 जा 42, 42 2 जा 84. आणि या सगळ्यांचं जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतंय तुमचं 7. बघा इकडे कुठेतरी आपण कॅल्क्युलेशन करूया, किती येते बघा 756. व्हॉट इज 756 square centimeter is your area of triangle. In this way we use Heron's formula and find the first example's area by using this Heron's formula. तर मग विद्यार्थी मित्रांनो, हिरॉन्स फॉर्म्युला यूज करून जेव्हा त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतात क्षेत्रफळ कसं काढायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर झालं असेल. व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला, एक लाईक करा, त्यानंतर तुमच्या फ्रेंड सोबत फटाफट शेअर करा आणि नवीन विद्यार्थी असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत भेटूया, इंटरेस्टिंग टॉपिक सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.